प्रगती होत नाही. जशी बीएमएससी आपण विरोध केला असता तर बीएमएससी केलं तर आपण एवढं सदन झालं असतं का? ठीक आहे, आपण मोटर कोल्हापूरचे 29% लोक याचे नुकसान झाले, व्हायला गेले, परंतु बाकीचे लोक नाही. जरी आपल्या जमिनी गेल्या असल्या तर आपण आजूबाजू जमिनी घेतल्या, त्या जमिनीचे भाव आपण विकले का तेव्हा 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये होतो म्हणून. आज आपण त्या जमिनी त्याची दुसरी घेतलं त्याचा भाव कोटी 2-3 कोटी भाव, बरोबर आहे. परंतु या शेतकरी छोटे मोठे गट आहे, या गटांना सुद्धा कसा न्याय देते जे म्हणजे आपण सांगूया पूर्ण चालतो की याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे. हे विषय जे शासन आपल्याला सांगेल ते विषय आपण लिहून घेऊ. तर तुम्ही जे आज देता हे विषय तुम्ही शेवटला ठाम राहिले पाहिजे. आता काही लोक म्हणणं काय आहे का छोटं मोठं घ्यायला यश विषय आपण मारणार आहे, पण बोलतो मी काही लोकांना वाटतं तो मोडून जाणार आहे का खरून जाणार आहे, नेमकं होणार काय. आता या विषय याच्यावर आपण चर्चा करणार आहे, पण आता एक शासन एक जी आर काढणार आहे. जर मुंबर गेला तरी त्याला सर्व्हिस रोड द्यायचं नाही. पाहिल्यासारखं आता संपूर्ण आवार गेला, संपूर्ण त्याला सर्व्हिस रोड नाही. त्याच्यामुळे त्या लोकांच्या जमिनीला जरी त्या तात्पुरते सोबत त्या पैसे नुकसान झाले, त्याला आज कळलं की तात्पुरते पैसे हे विषय आपण सगळे त्यांच्या पुढं मांडणार आहे. त्याच्यामुळे अशी कोणी शंका करू नका. आजची मिटिंग फक्त आपण यासाठीच घेतली का जे लोक याच्या डोक्यामध्ये शंका आहे तर मग काय करणार. एक छोटे मोठे गाव आहे आणि ह्या छोट्या मोठे जे गाव आहे या गावाचे सगळे रोड ह्या मशीन वाढले जाते. मग माझं वैयक्तिक म्हणणं आपण सगळे विषय आपल्याला घ्यायचं आहे तर हे सर्व रोड सुद्धा त्यांनी मोठे घातले द्यावं. जेव्हा तुम्हाला मी सांगतो वैयक्तिक एवढे आणि उदाहरण सांगितलं असे जेवढे रोड आहे ते मशीन मिळते हे सगळे रोड सुद्धा निदान 4 पदरी झाले पाहिजे. जेणेकरून भविष्यात कोणी होणार नाही. त्याच्यामुळे जेवढे आपण हे साईड तिकडची सरकार या सगळ्या सेक्टरमुळं मोठमोठं झाले पाहिजे. भविष्यात आपण शासनाला आजच सांगू द्या. तुम्ही जर एकच रोडचा विचार करताय भाविकीच्या रोडचा विचार कोण करणार. या सगळ्याच रोडचा विषय पण तिथं झालं पाहिजे असं आपण त्या मिटिंग मध्ये आपण असे विषय घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आणि जे आपण आतापर्यंत हे विषय आपण केले आता विषय आपण मिटिंग मध्ये जे विषय होते आपण आता विषय पुढे मिटिंग मध्ये घेऊ. पण हे जे विषय आता आपण जे विषय ठरले आपण काय करू छोटीशी बातमी तयार करू. सगळे उल्लेख करायचे आपण आता विश्वासात घेतल्याशिवाय त्यांचे भाव शेतकरी मोजून आपली मिटिंगला सुरुवात केली. तरी मी सर्वांना अशी विनंती करतो. आता वेळेला आपण बघितलं आणि येणार बीएमएस साठी वेळेला सगळेच ग्रुप होता. हो आपण वेळेला आम्ही असं मुंबई लोक उद्योगमंत्री असं या सगळ्या मिटिंग घेतली आणि त्या मिटिंग मधून ज्या शेतकऱ्याला आपण जे आम्ही आतापर्यंत जे आपल्याला शास्त्र जमीन भेटणार होती आता कर्मचारी शेतकरी झाले असतील तर सगळ्या शेतकऱ्याला बिल्डिंग शेतकऱ्याला जेव्हा फायदा झाला कमी प्रमाणात हे 15% जे मोबदला द्यायचा होता जो 15% मोबदला सगळ्या शेतकऱ्याला मिळालेला नाही. जो कमी करून झाडाचे पैसे लावले रोडचे पैसे लावले हे सगळे लावले हे काही शेतकरी कोण लावून घेतले पण आपण ते लढा द्याला आपण त्याच्यामुळे आपले पैसे वाचलेले. आणि अनेक शेतकरी जर 25-30 लाख रुपये भरत असत तर ते 4-5 लाख रुपये घेऊन झाले. हे शेतकऱ्यासाठी काही थोडी रक्कम नाही. म्हणून मी आता सर्वांना विनंती करतो का असा विषय आता आपण मध्यस्थी सुरू केला तरी विषय पण आता आपण सर्वप्रथम आपल्या बोवाला पाठीमागचा